जालना शहरातील प्रभाग क्रमांक 1 मध्ये SIR मॅपिंगसाठी विशेष कॅम्प, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. नगरसेवक भास्कर आबा दानवे यांच्यासह 5ही नगरसेवकांचा पुढाकार. 10 दिवस विविध ठिकाणी कॅम्प, प्रशासन व भाजपच्या BLO 2 चे सहकार्य. आज दिनांक 2 रोजी गुरुवारी दुपारी 2 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील प्रभाग क्रमांक 1 मध्ये नागरिकांच्या SIR मॅपिंग प्रक्रियेला गती देण्यासाठी विशेष कॅम्पचे आयोजन करण्यात आले असून या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. प्रभागातील नगरसेवक भास्कर आबा दानवे यांच्या नेतृत्वाखाली सर्व 5ही नगरसेवकांनी या मोहिमेसाठी पुढाकार घेतलाय. प्रशासनाच्या सहकार्याने ही मोहीम प्रभावीपणे राबवण्यात येते. या उपक्रमाअंतर्गत सलग 10 दिवस प्रभागातील विविध ठिकाणी SIR मॅपिंगसाठी कॅम्प आयोजित करण्यात येणार आहेत. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आवश्यक कागदपत्रांसह SIR मॅपिंगची प्रक्रिया पूर्ण करण्यास प्रतिसाद दिल्याची माहिती भास्कर आबा दानवे यांनी दिली आहे. या मोहिमेत शासनाच्या BLO अधिकाऱ्यांसह भारतीय जनता पक्षाच्या वतीने नियुक्त करण्यात आलेले BLO 2 चे देखील सक्रिय पूर्णपणे सहभागी झाले असून ते प्रशासनाला सहकार्य करत नागरिकांना मार्गदर्शन व SIR प्रक्रियेसाठी आवश्यक मदत करतात. प्रभाग क्रमांक 1 प्रमाणे जालना शहरातील प्रत्येक प्रभागात अशा स्वरूपाचे विशेष कॅम्प आयोजित करून सर्व नागरिकांचे SIR मॅपिंग पूर्ण करण्यात येणार असल्याचंही भास्कर आबा दानवे यांनी सांगितलंय. प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्या समन्वयातून ही मोहीम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं त्यांनी सांगितलंय. पूर्ण देशामध्ये SIRचं काम चालू झालेलं आहे. मतदान नव्यानं यादी तयार करण्याचं काम चालू झालं. जवळपास प्रत्येक 24 वर्षाच्या नंतर अशा प्रकारचं मतदार यादी पुनर्विलोकनचं काम होत असतं आणि म्हणून आज प्रभाग क्रमांक 1 या ठिकाणी जवळपास आजपासून 10 दिवस आम्ही अशा प्रकारचे कॅम्प लावलेले आहे. या कॅम्प मध्ये सर्व मतदार बंधू भगिनींचा मोठ्या प्रमाणामध्ये सपोर्ट होताना दिसतो. स्वतः लोक येऊन आपल्या नावाचं, आपल्या परिवाराचं या मतदार यादीमध्ये नोंदणी करण्यासाठी मॅपिंग करून घेत आहे आणि म्हणून आज पहिला कॅम्प आहे आमचा या प्रभागामध्ये. आमचे सर्व नगरसेवक माझ्यासह सर्व कल्याण भदनेकर असतील, अजित मानधना असेल, जीवन छले असतील, मी असेल आणि सुशीला दानवे आणि सर्व आमचे 5चे 5 नगरसेवक कालपासून या कामाला लागलेले आहे. आजपासून 10 दिवस अशा प्रकारचे कॅम्प होणार आहे. पहिला कॅम्प आमचा या मंदिरामध्ये झाला माणिकनगरच्या, उद्या शिवाजीनगरमध्ये, परवा सकलेच्या नगरमध्ये, वसुंधरा नगरमध्ये, मोंढ्याच्या पाठीमाग आणि प्रत्येक ठिकाणी अशा प्रकारचे व्यापक कार्यक्रम आम्ही त्या ठिकाणी घेतलेले आहे. आमच्या या विभागाचे सरकारी जे काही सुपरवायझर आहे धोंडगे सर, त्यांच्या माध्यमातून आम्ही या अशा प्रकारचे कॅम्प सुरू केलेले आहे आणि भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी या कामात स्वतः झोकून घेतलेला आहे आणि मतदार बंधू भगिनी स्वतः येऊन आज बघा या ठिकाणी तुम्ही पाहिलं तर रांगा लागलेल्या, रांगा लावून आपल्या परिवाराची नोंदणी या SIRच्या कार्याला मोठ्या प्रमाणामध्ये सहकार्य करताना दिसत आहे आणि म्हणून हा प्रतिसाद, उदंड असा प्रतिसाद या SIRच्या संदर्भानं तुम्हाला पाहायला दिसतोय. याच्यापेक्षा जास्त होत असत. आता या अनुषंगाने बऱ्याचशा नागरिकांना ते अननोन आहे की बाबा कशासाठी या मतदान तके पेट्या दिसत नाही, बूथ सुद्धा दिसत नाही, नेमकं आहे काय. तर आम्ही त्यांना जनजागृती म्हणून आमचे सर्व नगरसेवक, सर्व कार्यकर्ते, BLO, सरकारी BLO आणि आम्ही जे काही नियुक्त केले BLA 2 या दोन्ही स्वयंसेवकाच्या माध्यमातून त्यांच्या घरी जाऊन, घरोघर जाऊन हे SIRचं किती महत्वाचं कार्य आहे हे समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो. हे समजून सांगितल्याच्या नंतर मात्र लोकांचा प्रतिसाद त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मिळतो. या प्रभाग क्रमांक 1 मध्ये कालपासून कॅम्प सुरू झाले. काल आणि आज या ठिकाणी कॅम्प झाला. काल मोठ्या प्रमाणात प्रचंड गर्दी होती. जवळपास या प्रभागामध्ये 12 कॅम्प आम्ही घेतलेले आहे आणि उद्यापासून संपूर्ण जालना शहरामध्ये 16 प्रभाग आहे. एक प्रभागाचं नियोजन झालं. 2 पासून 16 पर्यंत सर्व नियोजन आम्ही BLA 2 आणि BLO यांच्या दोघांची संयुक्त बैठक घेऊन संपूर्ण जालना महापालिकेच्या क्षेत्रातील सर्व 335 बूथ आहे, या सर्व 335 बूथचं नियोजन आम्ही भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आणि BLOच्या माध्यमातून या ठिकाणी करत आहे. या कामासाठी आम्हाला आमचे कलेक्टर, आमचे कमिशनर, आमचे SDM आणि सर्व सरकारी प्रशासन आमच्या सोबत आहे आणि म्हणून हे काम अतिशय शीघ्र गतीने होताना आपल्याला दिसत आहे.